नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्तीसाठीची कटिंग कशी करायची हे बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कुर्ती कशी स्टिच करायची हे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर जो फ्रंट पार्ट आहे आपला तो घ्यायचा. त्या फ्रंट पार्टवरती अस्तर ठेवून घ्यायचं. यानंतर जो आपण गळ्यासाठी शेप ड्रॉ केलेला आहे त्यावरती आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. त्यामध्ये आपण कुर्तीसाठीची जी कटिंग आहे ती पूर्ण डिटेलमध्ये कशी करायची हे सांगितलेलं आहे. यानंतर हा जो मधला एक्स्ट्राचा कापड आहे ते कट करून घ्यायचं. आपण याला कॅनव्हास लावलेला नाहीये त्यामुळे आपल्याला हा जो गळा आहे तो डायरेक्ट पलटी करून घ्यायचा आहे. या प्रकारे मी इथं पलटी करून घेतलाय. त्यानंतर वरच्या साईडने यावर दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे त्या एकमेकांना जोडून घ्यायचंय. दोन्ही साईडनी सेम याच प्रकारे जोडून घ्यायचं. त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आहे. तर यामध्ये त्या ताईंनी चौकोन गळा टाकायला सांगितलाय त्यामुळे मी इथं चेंज केलाय. अगोदर गोल गळ्याचा शेप देऊन घेतला होता. त्यानंतर मी इथं चौकोन गळ्यासाठी शेप देऊन घेणार आहे. या प्रकारे एक शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर गळा पलटी करून त्यावर दाबटीप देऊन घ्यायची. यानंतर आपले जे दोन्ही पार्ट आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ते एकमेकांवर या प्रकारे ठेवून घ्यायचे. याचा आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे. त्यासाठी अर्धा इंचावरती इथं आपल्याला हे शोल्डर जे आहे ते जॉईन करून घ्यायचे. यानंतर आपल्याला बाही जॉईन करायची आहे. बरोबर या प्रकारे बाही जी आहे आपली ती ठेवून घ्यायची. थोडंसं गोल असं फिरवत आपल्याला ही बाही जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. इथं मी दोन्ही साईडची बाही जॉईन करून घेतली आहे. त्यानंतर थोडीशी अर्धा इंचाचे जे आहे ते कापड फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. दंडघरच्या साईडचं हे कापड आहे त्यावरती आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे.
यानंतर आपण जी फिटिंगसाठी अगोदरच जी मार्किंग केली होती कटिंग करताना तीच मी इथं थोडी डार्क करून घेतली आणि त्यावरतीच आपल्याला टिप टाकून घ्यायची। सेम त्याच प्रकारे दुसऱ्या साईडनी पण मार्किंग करून घ्यायची आणि ही जी मार्किंग केली आहे तर त्यावरती आपल्याला फिटिंगसाठी इथं टिप टाकून घ्यायची आहे। दोन्ही साईडनी सेम याच प्रकारे फिटिंग करून घ्यायची। त्यानंतर साईडचा जो कट आहे तर तो कटसाठी आपल्याला या प्रकारे टिप टाकून घ्यायची आहे। कुर्ती कटिंग करायला आणि स्टिचिंग करायला एकदम सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा। खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती टिप देऊन घ्यायची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। या प्रकारे आपली ही कुर्ती तयार झाली आहे।